शिरूर तालुक्यातील करंदी इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला। ओढे नाले दुथडे भरून वाहू लागले। या पाण्यातून दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत होते। पाण्यातून प्रवास करू नका असं आवाहन करण्यात आलं होतं, तरी सुद्धा स्थानिक आपला जीव धोक्यात घालताना दिसले। विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे। आज आणि उद्या गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर 30 मे नंतर मान्सूनचा प्रवास थंडावणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे आता पेरणी न करता 15 जून पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलाय। बीडच्या आष्टी तालुक्यात आज पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली। आठवड्याभरापासून आष्टी तालुक्यामध्ये दमदार पाऊस पडतोय। या पावसात नदी नाल्यांसह काही तलावही ओसंडून वाहत आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्याने शेतातील लिंबूची झाडं अक्षरशः उखडून पडली। गेल्या 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कोकण किनारपट्टी भागाला झोडपून काढलं। पावसामुळे रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो झालं। त्यामुळे आता रत्नागिरीकरांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। दरम्यान बीडमधील प्रसिद्ध असलेला कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागला। पर्यटकांची पावलं आता या धबधब्याकडे वळताना दिसतात। बीड जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस पेरणी योग्य पाऊस झाल्याचं चित्र आहे, परंतु शेतकरी मात्र पेरणीसाठी कोणतीही घाई करताना दिसत नाही। सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत असले तरी पेरणीसाठी 7 जूनचाच मुहूर्त असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। लातूरमध्ये काल ढगफुटीसारखा पाऊस कोसळला। त्यानंतर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। महानगरपालिकेने गटारीची नाल्यांची साफसफाई न केल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप होतोय। या पावसामुळे भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये पावसामुळे तीळ पिकाचं मोठं नुकसान झालं। उन्हाळी तीळ असलेल्या तिळाची काढणी साठवून ठेवलेली होती, मात्र काढणीनंतर हे तिळाचं पीक साठवून ठेवलं होतं, पण पावसामुळे हे पीक जागेवरच खराब झालं आणि तीळ काळे पडले। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये काल ढगफुटीसारखा पाऊस झाला। पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। जमिनीवरील माती वाहून गेली, त्यामुळे जमिनी खरडून निघाल्या। दरम्यान जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांच्यासह आमदार नारायण कुचे यांनी नुकसानीची पाहणी केली। साहेब वाडेकर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। दरम्यान या शेतकऱ्यांना असतो कसा कुणास ठाऊक देव अजून पाहिला नाही या कवितेच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय, तर पळशी इथल्या बंधाऱ्यावरून चालत निघालेला व्यक्ती पाय घसरून वाहून गेला। पोलीस आणि स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू आहे। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला। त्यामुळे सुकना नदीला पूर आला, तर शेतींना सुद्धा तळ्याचं स्वरूप आलं। यावेळी बाकुळणी माहेर भायगाव परिसरातील या मनमोहक दृश्याची सर्वांनाच भुरळ पडली। सांगलीच्या चांदोली परिसरात पावसानं सृष्टीचं सौंदर्य खुललेलं आहे। चांदोलीमधील मनमोहक धबधबे कोसळू लागलेत, तर 300 फूट उंचावरून कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। धाराशिवच्या येडशीमधील रामलिंगचा धबधबा ओसंडून वाहतोय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचंही दिसून आलं। सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर बाझर बंधारा तुडुंब भरलाय। बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली। गेल्या 7 दिवस पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीला पूर आला। गेले 11 महिने ही नदी कोरडी ठाक पडली होती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडीमध्ये पावसानं रस्ताच वाहून गेला। त्यामुळे रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून खडतर मार्गातून पायपीट करत रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। लातूर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचंही दिसून आलं। अनेकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। दिनो मोरियाची 5 तासांपासून चौकशी सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम आणि जोशी यांच्याशी संबंधित गोष्टींसाठी
चौकशीसाठी त्याला बोलावलेलं होतं आणि मागील 5 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। तर सूत्रांच्या माहितीनुसार कदम आणि दिनो मोरिया यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासातून समोर आलंय। त्या अनुषंगानं दिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावलंय। आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडून फक्त मागील 2 वर्षातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी झाली आहे। तर कदम आणि मोरिया यांच्यामध्ये जो आर्थिक व्यवहार झालाय तो मिठी नदीशी संबंधित आहे का या अनुषंगानं सुद्धा तपास केला जातोय। यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडा इथल्या निलेश पडवळ या शेतकऱ्यानं बराकीमध्ये ठेवलेला 125 पिशवी कांदा पावसानं भिजला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेंब हुमरमळा अनाव या क्षेत्रामध्ये 4 हेक्टर शेतातील भुईमूग नाचणी चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहराला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पावसानं शेतात पाणी साचलं तर धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव तालुक्यामध्ये पावसानं हाहाकार माजवला। दमदार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात झालेल्या पावसामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली। या पडक्या घरांची जिल्हाधिकारी राहुल कनवरिया आणि तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी करत आढावा घेतला। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय। कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे। जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजारात नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना भर पावसात रात्र काढावी लागली, त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल झाले। पावसामुळे तूर मोजणी विना पडून असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली। महाड एमआयडीसी मधील बिरवाडी गावातून वाहणाऱ्या काळा नदीवर खरवली इथं बंधारा बांधून पाणी अडवलं जातं। पावसामुळे या बंधाऱ्यातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे खरवलीमधील रहिवाशांना धोका निर्माण झालाय। गरज नसताना पाणी अडवलं जात असल्यानं नागरिकांनी चौकशीची मागणी केली। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्माला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून घ्या अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गढी इथं 6 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल आरटीओ विभागानं सादर केला। उड्डाणपूल उभारणीमध्ये तांत्रिक चुका झाल्या। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी 2 उड्डाणपूल एकत्र जोडले गेले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचतं। हे पाणी वाहनांच्या काचांवर आल्यानं अपघाताचा धोका वाढतो असं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय।